सादर काढून घ्या. बुक कर नका आता पुसू पसरम तू फायदा
दर्शन झाले नाही ना साईडला जायला थोडं साईड दर्शन घ्या पटापट चला दर्शन घ्या चला अर्धा का ना मारा त्याचा राऊंड झालं का हार हार आणा हार काय आम्हाला बांधायचं बरं का बस बस इडे इडे गाडीत करा चालू चार दिन पेटून घ्या अजिबात नाही आरती होते उलटी झाली घालून काढा माझी मग कशी ठेवत काय करायचं काय झालं
पार तुमच्या दर्शन मात्रे उद्धरती नारी निवृत्ती निगमता चिंतामणी निरंतर ज्ञानदेव कृपे दोन्ही जोडून कर आरती वाळू श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार पूर्ण
सादर स्वामी कार्यावै सादर स्वामी कार्यावै सादर स्वामी कार्यावै सादर स्वामी कार्यावै सादर काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा रुद्रा कुमारा भक्तीला वाटा तुम्ही चप्पल बुटवाले ना बाजू चप्पल बुटवाले शेडमध्ये हे चप्पल बूट आहे तुमच्या चप्पल बाहेर काढा
भगवान परमात्म्याने हा लोकीचा देह घडवत असताना प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू या दोन तटा देवाने प्रत्येकाला दिल्या. पण जन्माच्या आणि मृत्यूच्या दोन्ही तटा साधत असताना मधलं आयुष्य जो माणूस सुवर्णमय करतो
आणि मधलं आयुष्य जो माणूस सुवर्णमय साधतो, मला वाटतं हा सगळा समाज त्याच्याच करता उभा असतो आणि जीवनभर समाज त्याही माणसाचा ऐकतो आणि गेल्यानंतर सुद्धा समाज त्या माणसाकरता उपलब्ध असतो. याचं मूर्तिमंत उदाहरण आज जोपूळ गावच्या पुण्य मातीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. चांदवड तालुक्याचा परमार्थ, चांदवड तालुक्याचे आचार विचार, चांदवड तालुक्याची संस्कृती उभारत असताना या जोपूळ गावच्या पुण्य मातीने फार मोठा सिंहाचा वाटा दिला आणि या जोपूळ गावचं फार मोठे रत्न तालुक्याच्या संप्रदायाकरता या मातीने खर्च केलं. ते म्हणजे आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी मधुकरजी महाराज जाधव. आज ही समोरचे जे प्रेम, आज ही समोरची जी अग्नी देवता ज्या माणसाचं शरीर विलीन करत आहे, ज्या माणसाचं शरीर संपवत आहे, ती व्यक्ती काही सामान्य नव्हती. जेव्हा जेव्हा चांदवड तालुक्याच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल, जेव्हा जेव्हा चांदवड तालुक्याच्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासाची धुरा सांभाळून लिहिली जाईल, तेव्हा तेव्हा आदरणीय बाबांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. एवढं कार्य करून आज आदरणीय बाबा आपणा सर्वांना सोडून पांडुरंग चरणी विलीन झाले. मायबाप, आजची तिथी, आजचा दिवस हा अत्यंत क्रांतिकारी आणि अत्यंत पवित्र दिवस आहे. उपस्थित सगळ्या जनसमुदायाला सांगायला मला कुतूहल वाटतं, वारकरी संप्रदायामध्ये जेवढे सगळे संत गेले त्या सगळ्या संतांनी आपलं निर्याण हे वद्य पक्षात केलं. एकही संत शुद्धामध्ये गेले नाही आणि एकाही संतांनी शुद्धामध्ये आपला देह ठेवला नाही. वारकरी संप्रदायातली जेवढी जेवढी साधू झाली तेवढ्या सगळ्या संतांनी, तेवढ्या साधूंनी आपलं जाणं हे वद्य पक्षामध्ये ठेवलं. आपल्या बोलीला, आपल्या जाण्याला भाग लागायला नको म्हणून आदरणीय बाबांनी सुद्धा शुद्धामध्ये जाणं सोडून दिलं आणि बरोबर आषाढ वद्य दशमीच्या दिवशी पहाटेच्या काळामध्ये आपला देह पांडुरंग चरणी विलीन केला. खरोखर ही महात्म्य आहे तोपर्यंतही परमार्थ करतात आणि जेव्हा ही माणसं आपल्यातनं जातात तेव्हा सुद्धा खऱ्या अर्थानं परमार्थाची ओढ समाजाला लावून देतात. अत्यंत निष्कलंक जीवन जगून ज्या काळामध्ये संप्रदायाकरता सुखसोयीच्या कुठल्याही गोष्टी उपलब्ध नव्हत्या, अशा काळामध्ये पायी चालून सायकलीवरती प्रवास करून भक्ती भावाची गंगा आदरणीय बाबांनी खेडोपाडी पोहोचून आज या जगाचा निरोप घेतला आणि आपण सगळेजण आदरणीय बाबांच्या शेवटच्या अंतदर्शनाकरता या ठिकाणी जमलेले आहात. खरोखर या महात्म्याविषयी बोलायला लागलं तर कंठ दाटून येतो. संप्रदायाची धुरा त्यांनी सांभाळत असताना इथपर्यंत सुखाचे दिवस आणले. यामध्ये आदरणीय बाबांचं फार मोठं सिंहाचं आणि फार मोठं मोलाचं योगदान आहे. आजच्या दिवशी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात. त्यामध्ये मी आदरणीय हरिभक्ती परायण विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी संजीवन त्या संस्थांचे विश्वस्त आदरणीय हरिभक्ती परायण नवनाथजी महाराज, मी महाराजांना विनंती करतो की अत्यंत अल्प शब्दामध्ये आदरणीय बाबांना आदरांजली वाहा. यदक्षरम मनात हे मानंदमज केवलम श्रीमंत निवृत्तीनाथेरी ख्यातम दैवतमाश्रय. या पुण्य आणि पावन भूमीमध्ये आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी मधुकर महाराज या वारकरी हिऱ्याचं जन्मस्थान आणि अगदी 54व्या वयाच्या वर्षी बाबांचं जाणं अतिशय खेदजनक आहे. आम्हा सर्वांना आठवणीचा चुटका लावून बाबा येथून गेले. मी एकच म्हणेल, बाबा गेल्यानं काय हानी झाली तर ती विचारा फक्त ज्यांच्या गळ्यात माळ आहे, जे वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळतात त्यांना विचारा मधु बाबा गेल्याने काय झाले. नवे नवे संसारी व्यक्तीला विचारा मधुबाबा गेल्यानं काय झालं. मधुबाबा गेल्यानं कुणीही फोन करावा, कुणी काही विचारावं इतके असणार चालतं बोलतं व्यासपीठ म्हणजे आमचे मधुबाबा आहे. मधुबाबांनी कुणाचाही विचार केला नाही, ना जातीचा, ना पाठीचा, ना संप्रदायाचा कसलाच विचार केला नाही. फक्त धर्म प्रचाराचं हे जीवनामध्ये कार्य हे त्यांच्या जीवनामध्ये सतत शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंतही होतं. कालपासून सर्वच आमची जेवढी जिवलग मंडळी बाबांच्या सानिध्यात असणारी सगळी मंडळी सोबत आहे. बाबांचं जाणं हे अतिशय दुःखजनक आहे, पण त्यावेळेचा जर काळ जर बघितला तर बाबांच्या हातून एक साधू महात्मा स्वतःहून कसा जात असतो, त्याच्या हातात काळही असतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. कालपासून तिथी बघता आमचा सर्वांचा समाधान महाराज असतील, दौलत महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, निळो महाराज सर्वांचा विचार झाला. जेवढी गुरुवारी संस्थेची असतील, वारकरी संप्रदायातली महत्वाची जी मंडळी आहे ती सर्व वद्य दशमीला गेली आहे आणि बाबांचंही जाणं वद्य दशमीला हवं ही आमची सर्वांची इच्छा होती. पण काल दुपारी डॉक्टरांनी सांगितलं की बाबा फक्त 1 ते 2 तासाची सोबती आहे. घटनाक्रम 11 वाजेचा होता, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, बाबांचे डोळे फडफड करायला लागले. तोच क्षण आठवायला लागला का आता बाबा जाताय, आता बाबा जाताय, बाबा थांबत नाहीये. काय करावं सर्वजण जप करायला लागले. रामकृष्ण हरी मंत्राचा जप चालू झाला, पण बाबांचं जाणं येणं काहीच नाही. फक्त बघत राहणं आकाशाकडे. अरे मी कुठेतरी काहीतरी कमी पडलोय, उपाशी मी आलोय, माझ्या गावाला मी चाललोय या प्रमाणाचा आधार देत बाबा स्वतः सर्वांशी बोलत होते. 9 वाजेपासून त्यांचं बोलणं बंद झालं आणि तदनंतर 11 वाजता 1 वाजता जेमतेम बाबांनी सगळ्या गोष्टी स्टॉप केल्या.
पण बघा त्यांच्या साधूच्या संतांच्या हातामध्ये सर्व काही मरणधरण असतं. आपण सांगत असतो कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, पण मधुबाबांच्या जीवनातलं आम्ही सर्व शिवाजी महाराज वागतून काल सोबतच होतो. बाबांनी त्यांचं जाणं हे आजच्या पहाटे 4 वाजता जाणं केलं. हाच एक आपल्या परिसरातील एक साधू महात्मा आदरणीय बाबा होते, वंदनीय बाबा होते. खरंच बाबांच्या जीवनामध्ये अतिशय अवर्णनीय क्षण बाबांनी केलाय. गावोगावी सप्ते उभे केले. बाबांचं कार्य अवर्णनीय आहे. विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, धर्मप्रचार असेल, स्वतःचा विचार केला नाही. एक स्वतः छोटासा प्रसंग सांगून तुमचा वेळही घेणार नाही, पण बाबांच्या जीवनातला प्रसंग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. गाडीने 3 पलट्या खाल्ल्या, 4ही चाकं वरती झाले तरी बाबा दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन बाबा वर्ष शारदाच्या प्रवचनाला जाता. असा महात्मा परत एकदा या चांदवड तालुक्यात होणे नाही ना आपल्याला कधी दिसणार नाही. असे असणारे बाबा आपल्यातून गेले. कधी प्रपंचाचा विचार केला नाही. सोनू अरे काय चाललं घराचा विचार सुद्धा केला नाही. असं असणार बाबांचं जीवन. कुणाच्या मौती असे 10वे असेल. आमची आजी 103 वर्षाची आजी वारली. म्हटलं बाबा तुमच्यात कोण राग भरणार आहे, पण तरीही बाबा दुखत असताना चालवत नसताना बाबा दारावर आले. हेच असणार बाबांचं कार्य. तळागाळातल्या व्यक्तींना सोबत घेऊन बाबा आजपर्यंत आपल्यातून निघून गेले. मला पांडुरंगाला देवाला विनवणी करतो, देवा अरे कसा असा अन्याय केला, या अन्यायाला आमच्या बाबांना का फास लावला. बाबा आमच्यातून गेले पण आम्हा सर्वांना पोरकं केलं, आमच्या चांदवड तालुक्याला पोरकं केलं. बाबा हीच एक आम्हाला तुमची आठवण हवी होती. या निमित्तानं बाबांच्या जीवनामध्ये अत्यंत प्रसंग आहे. पुढे आपण सर्वजण भेटणारच आहोत. या प्रसंगी एकच विनंती करेल का बाबा तुम्ही सर्वजण तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही स्वतःच जर समजा मरण पुढे ढकलू शकतात. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही आदर्श आहेत. हीच आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या श्रद्धांजलीमध्ये आदरणीय सर्वच महाराज मंडळी, चांदवड तालुका, नाशिक जिल्हा तथा संत श्रेष्ठ श्री निवृत्तनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं बाबांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर मी महंत संजय महाराज शिंदे महाराजांना विनंती करतो, महाराजांनी या ठिकाणी बाबांना श्रद्धांजली पर शब्द व्यक्त करायचे आहे. त्यानंतर मी रायते महाराजांना विनंती करतो, महाराजांनी इकडे यायचं आहे. आदरणीय ठोके शास्त्रींनाही विनंती आहे, शास्त्रींनी इकडे यायचं आहे. कैलास महाराजांना विनंती आहे, शिवाजी भाऊ आपण सुद्धा इकडे यायचं आहे. वेळ कमी आहे, अत्यंत अल्प वेळामध्ये तुका म्हणे गाजे वैकुंठी 16 याही भूमंडळा माझी कीर्ती. आदरणीय नवनाथ महाराजांनी वर्णन केल्याच्या नुसार आणि आपण सगळीजण महाराजांना जाणून असल्याच्या नुसार महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा विश्वव्यापक असणारे हे रूप चांदवड तालुक्याच्या एका झोपळ गावातील रत्नाने खऱ्या अर्थाने सुशोभित बनवलं केलं. आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय मधुकरजी बाबा जाधव, बाबांच्या जाण्याची खंत काय बोलणारे अनेक जण आहेत. बाबांच्या जाण्याची खंत काय, मी एवढंच म्हणेल, वारकरी संप्रदायामध्ये प्रामाणिक आणि आदर्श जीवन जगणाऱ्या महात्म्याच्या पाठीमागे कुणाच्या चालावं असा प्रश्न जेव्हा डोळ्यापुढे उभा राहील तेव्हा मला वाटतं मधुकर महाराजांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहील. कारण प्रतिकूल काळातही आदर्श जीवनाचा प्रवास ज्यांनी सांभाळला, कुटुंबाच्या अनेक दुःखातल्या प्रसंगात माणूस चालत असतो आणि या दुःखातनं चालत असताना सुद्धा समाजाला सुख देण्याची भावना ज्याच्या हृदयामध्ये असते त्याला महात्मा असं म्हणतात. मला वाटतं आज बाबा आपल्यातनं निघून गेले, भगवान परमात्म्याकडे गेले. आजच्या अतिशय पवित्र अशा तिथीला ते गेले. ज्या वारकरी संप्रदायाची दिशा, ज्या वारकरी संप्रदायाची वाटचाल बाबांनी गरीबातल्या गरीब माणसाच्या मनामध्ये रुजवली, तोच वारसा बाबांची आठवण म्हणून या ठिकाणी राहील. बहु शेवट होतो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वेरा. बाबा निश्चितच पांडुरंग परमात्म्याकडे पोहोचलेत. बाबांच्या चरणी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने नतमस्तक होतो आणि मी माझ्या कानमंडळ गावाच्या वतीने, वारकरी संप्रदायाच्या वतीने बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन ही आदरांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. का झाकली या भेटीचा दिवा, नैनो जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. वैकुंठवासी कैलासवासी मधुकर बाबा यांचं जीवन म्हणजे साधू अंतकरणाचं जीवन होतं. ते नुसते कीर्तनकार नव्हते, ते नुसते कार्यक्रम करत नव्हते, ते कार्य करत होते. आणि कार्य करणारा हा महात्मा असतो. एकच सांगून जाईल, वेळ थोडा आहे, जो फक्त स्वतःसाठी आणि प्रपंचाकरताच जगतो तो कधी जिवंत नसतो. परंतु जो समाजासाठी, धर्मासाठी, देवासाठी
आणि दुसऱ्यासाठी जगतो, तो कधीच मरत नसतो. मधुकर बाबा हे अमर झालेत आहे. ते तुमच्या आमच्या करता त्यांचे विचार, त्यांचे तत्व हे कायम चंद्रसूर्य अशापर्यंत आदर्शवत राहतील. त्यांचं प्रापंचिक जीवन म्हणजे त्यांनी प्रपंचाचाच परमार्थ केला. आणि आम्ही एकदम वेगळं करतो, आम्ही परमार्थाचा प्रपंच करतो. अशा प्रपंचच त्यांचा परमार्थ स्वरूप होऊन गेला. अशा मधुबाबांना मी माझ्या सर्व रायते परिवाराच्या वतीनं, नाशिक जिल्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. रामकृष्ण. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतशेष तस्मात् पर्यायाचे नथून शोचित मरशी या न्यायाने आज वैकुंठवासी मधुकर बाबा आज आपल्यातून निघून गेलेले आहे. देहदृष्टीने जरी निघून गेलेले आहे तरी आत्मदृष्टीने ते तुमच्या आमच्यामध्ये आहे. मधुकर बाबांचा खरं म्हणजे आमचा अत्यंत जवळचा परिचय, त्यांची परमार्थाची सुरुवात मी आणि आमचे म्हणजे त्यांचेच असणारे मेवणे हरिभक्तीपर्यंत तुकाराम महाराज क्षीरसागर, आम्ही वारकरी शिक्षण संस्थेच्या 3ऱ्या वर्षाला असताना महाराजांचा प्रवेश आळंदीमध्ये झाला आणि आमच्याच खोलीमध्ये त्यांनी राहून आणि सुरुवातीला आम्ही त्यांची परीक्षा घेतली तर अगदी धगधगीत वैराग्य ज्याला म्हटलं जातं अशा वैराग्यानिशी त्यांनी तो प्रवेश केलेला होता आणि तिथलं असणारं कार्य त्यांनी पूर्णत्वास नेल्यानंतर आणि जेव्हा ते घरी आले आणि त्यांच्या कार्याला म्हणजे कुठलंच मोजमाप राहिलं नाही, इतकं मोठं काम त्यांनी आपल्या या तालुक्यासाठी केलेलं आहे. तालुक्यात ठिकठिकाणी गावोगावी जाऊन परमार्थाचं कार्य त्यांनी जेवढं केलेलं आहे आजपर्यंत मला वाटतं तेवढं कोणी करू शकलेलं नाही. त्यांना येणाऱ्या अडचणीत नेहमी ते विचारायचे आणि त्याचबरोबर मला एक वेगळी गोष्ट अशी सांगायची होती. त्यांची तळमळ गरिबांसाठी जास्त होती. एक विशेष म्हणजे असं होतं, ज्योतिषशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला होता आणि ज्योतिषशास्त्रामध्ये येणाऱ्या शंका काही जर अडचणी असल्या तर ते विचारत असत आणि याचं उत्तर बरोबर आहे का, मी हे जे जुळवलं ते बरोबर आहे का, असंही ते विचारत असत. असे अत्यंत नम्रपणे राहणारे आणि सर्वांना परमार्थ वाटचाल दाखविणारे, आज आदर्श राहणे साधी होती पण उच्च विचार होते. मी तर एकच वाक्यात असं म्हणेल, एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमार्थ संसार एक रूप, असा नाथ महाराजांच्या भाषेमध्ये त्यांनी आपला परमार्थही आणि संसारही साध्य केलेला आहे. आणि अशा या थोर महात्म्यास मी माझ्या ठोके परिवाराच्या वतीने, निफाडकरांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र वारकरी संघटनेच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. चतुरेलो फुली महत्व हरी, विषय पण विरवी आवडीने. या न्यायाने मधुकर बाबा अतिशय सरळ आणि साधे सोपे राहणं आणि धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन ह्या न्यायाने धर्माचं कार्य केलं आणि ही लोकांची यात्रा संपवली. का लल्लाटीचे लिहिले न पुसो काही केले. कोणी साधू असो, एखादा मोठा कोणी नेता असो, आयुष्य संपलं की जावं लागतं. महाराजांचं आयुष्य संपलं, ही लोकीची यात्रा संपवली. तुका म्हणे क मरणचे सरे, उत्तमची उडी कीर्ती मागे. बोलण्यासारखं बहुते बरेच व्यक्ती आहे. आपण थांबतो. रामकृष्ण हरी. पवित्र ते कोण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी मधुकर बाबा आणि आमचा आळंदी या ठिकाणी संबंध आला. आळंदीमध्ये महान तपस्वी बाळाबाबांच्या धर्मशाळेमध्ये देखील काही दिवस ते थांबलेले होते. आम्ही लहान होतो त्यावेळी त्यांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हायचा. अत्यंत ऋषितुल्य जीवन, ब्रह्मचार्य म्हणजे ते विवाहामध्ये किंवा लग्नामध्ये पडले नसते. ते मोठा आश्रम, त्यांना खूप मोठा आश्रम भेटत होता त्या ठिकाणी. तरी पण आपल्या चांदोड तालुक्याचं भाग्य म्हणावं की या तालुक्यामध्ये आळंदी क्षेत्रातून येऊन
तळागाळातल्या सगळ्या समाजामध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत त्यांनी परमार्थ रुजवला, तेव्हा महंत बसवे बाळाबाबा आणि आदरणीय मधुकर बाबा यांचं गुरु शिष्य असं नातं होतं. त्या दृष्टीनं आमचे हे ते बंधुतुल्य असं व्यक्तिमत्व असणारे आमचे मधुकर बाबा अत्यंत कमी वयामध्ये त्यांचं जाणं झालं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं तशी दुःखाची गोष्ट आहे. ते जर अजून थांबले असते 10-20 वर्ष तर त्यांचं निश्चित असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना भेटत राहिलं असतं. तेव्हा त्यांना मी माझ्या महंत बसवे बाळाबाबांच्या संस्थेतर्फे आणि परिवारातर्फे भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो. थांबतो. रामकृष्ण आणि वैकुंठवासी मधुकर जाधव अर्थात आमचे वारकरी संस्थेचे गुरुबंधू होते. आळंदीत असताना तुकाराम बाबा क्षीरसागर यांचं मार्गदर्शन आम्हाला असायचंच, परंतु मधुकर बाबा हे आयुर्वेदाचार्य होते, सगळ्याच विषयामध्ये ते संपन्न होते आणि आम्ही बऱ्याच दिवस दोघे एका रूमवर राहिलो आणि त्यांनी आयुर्वेदाचा सुद्धा अभ्यास केला की प्रत्येकाचं दुःख हलकं करण्यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. भागवतकार सांगतात जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुन्हा अंतकालम महादुःखम तस्मै जागरे जागरे. आणि त्यांनी हे लोकांची यात्रा संपवत असताना अर्थात गेले दिगंबर ईश्वर युवती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये शहाणे माणसं कार्य संपल्यानंतर जास्त वेळ थांबत नाही, म्हणून त्यांनी या वारकरी संप्रदायामध्ये पाठांतर खूप केलं. त्यांच्या जीवनामध्ये गीता पाठ होते, ज्ञानेश्वरीचा बराच त्यांचा पाठांतर होता आणि साध चातुर्य लपी महत्व हरवी विश्वभर मेरी जगामध्ये पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी अमुक ऐशी नावी शेची लोका साधी राणी होते. उच्च अशा प्रकारचे विचार होते. कारण तुकाराम बाबा ज्या वेळेला भागवताची संहिता घ्यायची त्यांना सुद्धा वाटत तुम्ही भागवताची संहिता घ्यावी, कारण गीता पाठ करणं सोपं आहे. भागवत ग्रंथ असा आहे की त्यामध्ये 18,000 श्लोक आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये तुकाराम बाबा त्याची संहिता घेतली तर बरेच भागवतकार आहे, पण एकच श्लोक पाठ नसतो. परंतु आमच्या जुन्या काळामध्ये शास्त्री ठोके शास्त्री महाराज, माणिक महाराज शास्त्री, त्याच पद्धतीने तुकाराम बा क्षीरसागर हे बरेच विद्वान रत्न त्या काळात आपल्या आळंदी शाखेतून सुटले आणि खऱ्या अर्थाने वैकुंठवासी दत्तात्रेय महाराज चव्हाण दरसवाडीकर हे त्याच काळात आळंदीला होते. बाळाबाबांच्या माध्यमातून मी जेव्हा आळंदीला गेलो म्हणजे तेव्हा पहिल्यांदा बाळाबाबांच्या आश्रमात गेलो. वैकुंठवासी आमचे रायपूरचे श्यामभाऊ यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि संस्थेचे हिरे घडले रत्ना शैल्य शैल्यंना माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवनही सर्वत्र चंदनम न वने वने. दुर्लभ असणाऱ्या व्यक्ती आपल्या भागातून निघून गेल्या. त्या या गावामध्ये ते फार मोठी हानी झाली, भूक निर्माण झाली की चांदोड तालुका त्यांनी हरिभजनी धवळले जग संपूर्ण कार्य करत असताना कधी मानाची अपेक्षा नाही, पॉकेटाची अपेक्षा केली नाही, म्हणून आपल्या सगळ्यांचे आवडते मधुकर बाबा हे आज आपल्याला सोडून गेले. त्याला एकच वाक्य, गेले दिगंबर ईश्वरवृत्ती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपण काय द्यावं त्यांना की त्यांनाच एक त्यांनी हे लोकांची यात्रा संपवली. आम्ही दोघं एकाच वेळ, परंतु ते गेल्याने सगळ्या जिल्ह्याला हुरहुर लागले. वारे हाती माप चालले सज्जनांचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. उपजते ते नासे नासिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परेग मेघ. या ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे आज ज्यांच्या चित्तेसमोर आपण बसलेलो आहोत, संसारी असून साधू रूप जगलेले आणि तालुक्याचं वैभव खरं म्हणजे अतिशय साधू वृत्तीने जगलेला माणूस, शूर पाहावा रणी आणि साधू पाहावा मरणी या उक्तीप्रमाणे जोग महाराजांच्या शताब्दी निमित्त चांदवड तालुक्याचा जो मोठा सत्ता झाला त्यावेळेला मधु महाराजांच्या आधिपत्याखाली आम्ही बरोबर होतो. सातत्याने 1 महिना त्यांनी घरदार सोडून दिलं, आमच्या बरोबर फिरले आणि भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह त्या ठिकाणी झाला. खरं त्यावेळेला आम्हाला मधुकर बाबाची किमया समजली आणि चांदवड तालुक्यातून जोग महाराज संस्थेमधील
पहिला विद्यार्थी म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे आज आपल्यामधून निघून गेले. मी आमच्या डोमसे परिवाराच्या वतीने चंद्रेश्वर महादेवगड चंद्रेश्वर स्वामीच्या वतीने आणि आपल्या चांदवड देवळा मतदारसंघातील आमदार राहुल आहेर यांना सकाळीच समजलं आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी शोकाकुल झालेला आहे, माझा शोक त्या ठिकाणी अर्पण करा आणि मी त्यामध्ये सामील आहे. त्यांच्या वतीने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने मी या ठिकाणी शोक व्यक्त करतो आणि थांबतो. बाबांच्या विषयी किती बोलावं, एक दिवस, एक 4-8 दिवस, महिना लागेल. बाबांचं जीवनचरित्र संपणार नाही. बाबांच्या विषयी एकच सांगतो, बऱ्याच वेळा ऐकलं एखाद्या बालकाच्या तरुणपणामध्ये आई वडील जावेत आणि ते मुलगा अनाथ व्हावं. ते अनाथ होणं काय असतं आम्ही काल सकाळपासून अनुभवतोय. क्षणाक्षणाला आम्ही ज्या वेळेस पहाटे 4 वाजले आणि त्यावेळेला अनुभूती आली की आज आपण अनाथ झालो सर्वजण. आदरणीय बाबांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली. बाबांनी जिवंतपणीच मृत्यूला सुद्धा जिंकलं होतं. बाबा मृत्यूला जिवंतपणीच सामोरे गेले होते. माझी मरण पाहिले मी डोळा, तो हा झाला सोहळा अनुपम्य. बाबांच्या चरणी मी साष्टांगपणे पाठ करतो. आमच्या सर्व बेळगावकरांच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय श्री गोंडा मी विनंती करतो की आपण आदरणीय कुंभार डॉक्टर, आदरणीय डॉक्टर गायकवाड, आदरणीय नितीन दादा आहेर, आदरणीय सुखदेवराव जाधव या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आदरणीय भाऊ बोलणार आहे. मी भाऊंना विनंती करतो आपण पुढे यावं आणि या चांदवड तालुक्याच्या या वारकरी भीष्माला आपल्या वाणीतनं या ठिकाणी श्रद्धांजलीवर आपलं मनोगत व्यक्त करावं. शोककुल जगभो, जो एक दिवस येणार त्याला एक दिवस जायचंय हे त्रिवार सत्य आणि अंतिम सत्य खऱ्या अर्थानं हा वैकुंठ गमनच आहे. माझ्या पूर्वीच्या सगळ्या मंडळींनी बाबांच्या विषयी जे बोलले त्यांना मी खऱ्या अर्थानं अनुमोदन देतो. बाबांचा आणि माझा बराच लांबचा परिचय होता. बरेच दिवसापासून एकमेकाला भेटत होतो, पाहत होतो. परंतु चांदवड तालुक्यातलं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं वैभव या निमित्तानं केलं आणि या क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. कारण तर आता येतात दत्तू काका राऊत होते, तिथे नितीन दादा होते, डॉक्टर कुंभारे होते, आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो की या महाराजांनी किती मोठी फळी वारकरी संप्रदायाची चांदवड तालुक्यामध्ये घडवली. आणि जेव्हा एक नावं जेव्हा समोर यायला लागली त्यांनी सांगितली त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांची महानता या निमित्तानं लक्षात येते. गुरु म्हणून एक चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण या ठिकाणी मुकलो. हरिभक्तपरायण जाधव महाराज, मधु महाराज जाधव आज आपल्यातनं गेले. मी परमेश्वराला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती की परमेश्वरा या वैराग्य मूर्तीला, या विभूतीला आपल्याजवळ चांगली जागा दे. चांदवड तालुक्याच्या वतीनं डॉक्टर कुंभारडे सर तिथं बसले, नितीन दादा बसले, सयाजीराव गायकवाड बसलेले, सुखदेवराव जाधव बसले. सगळ्यांनीच मला सांगितलं की कोतवाल साहेब तुम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करा. आम्ही त्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं, कोतवाल कुटुंबियाच्या वतीनं आणि चांदवड तालुक्याच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर पूजनीय गुरुदेव, तमाम वारकरी बांधव, जमलेले सर्व भक्तइष्ट, बाबांचे शिष्यमंडळ, या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. बाबा या शरीराने जरी गेले असतील, वय जरी कमी असेल, पण साधू पुरुष, महात्मा पुरुष, कारण शरीर हे 5 लोकांचं उष्णार नाही ते प्रत्येकाला द्यावं लागलं. येथे उरून आले अवतार येरते पाम जीवकेते. तेव्हा हे शरीर सोडावंच लागणार. पण त्यांनी जे कार्य केलं ते कार्य या
मृत्यू लोकामध्ये एकच मनुष्य जन्म असा या दुःखातून बाहेर पडण्याजोगा आहे. 84 लक्षणीच्या फेऱ्यातून आपण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडेल. आणि म्हणून त्यांनी जागोजागी आपलं आयुष्य रात्र आणि दिवस नामचिंतनामध्ये घालवलं, समाजासाठी घालवलं. आणि म्हणून त्यांना माझ्या दिग्वत्या भजनी मंडळातर्फे श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द थांबवतो. जे आहे या गावचे भूमिपुत्र बाजार समितीचे सभापती आदरणीय संजू शेठ यांना विनंती आहे की आपण ग्रामस्थांच्या वतीने आपल्या गावच्या मातीमध्ये संप्रदायाने महाराष्ट्रात दिलेल्या रत्नाविषयी आपण या ठिकाणी अखेरचे शब्द व्यक्त. सर्व शाखकुल बंधू आणि भगिनी, आज तसं जर बघितलं तर आमच्या गावाच्या व सर्व परिसराच्या हा आज काळा दिवस. कारण आमचे मधुबाबा त्या ठिकाणी जेव्हापासून कीर्तन करत होते तेव्हापासून आमच्या परिसरामध्ये बऱ्याच गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत नव्हता. ते नारायणगाव असेल, भोयगाव असेल, बरेच गावं नावं सांगण्यासारखी आहे. अशा गावात जाऊन बाबांनी त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ते या ठिकाणी सुरू केले. थोडक्यात सांगायचं झालं तर नारायणगाव सारख्या ठिकाणी बराच मोठा त्यांना त्रास झाला सप्ताह सुरू करण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी बाबांनी जाऊन सप्ताह या ठिकाणी सुरू केला. तो आज बी हैरत चालू आहे. असे महाराज आमच्या गावातून या ठिकाणून गेल्यानं संपूर्ण आमचं गाव पोकळी निर्माण झालेलं आहे. बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बाबा साधू होते, संत होते. त्या ठिकाणी त्यांच्याकडं जिल्ह्यातून नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असत आणि आपल्या अडीअडचणी जाणून घेत असत. असे महाराज या ठिकाणी गेल्यानं त्यांचे आई वडील जवळजवळ 90-95 वर्ष वय, वडिलांचं आईचं पण आज या ठिकाणी ते पण आहे. त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुःख झालंय. एक मुलगा, पत्नी, 3 भाऊ, मोठा परिवार आहे. बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूप खूप सांगायला वेळ पुरणार नाही, परंतु खूप वेळ झाला. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या या छोट्याशा झोपळ गावामध्ये इतका मोठा जनसमुदाय कोणाच्या अंत्यविधीला नव्हता. इतका मोठा जनसमुदाय आज या आमच्या महाराजांच्या अंत्यविधीला आहे. मी महाराजांना परमेश्वरा तुमच्या जवळ चांगली जागा दे. आमच्या सर्व जाधव परिवारावर जे दुःख कोसळलं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती दे. ती माझ्या जाधव परिवारातर्फे, चांदोड तालुका काँग्रेस पक्षातर्फे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांना रामकृष्ण हरी. अंतकालीचे मामेश्वरण उक्ता कलेवर एक प्रयत्न समद्भाव व्यक्तिनाथाचा प्रशंसा बोलणारे कीर्तनकार, प्रवचनकार वक्ते खूप आहे. गावच्या नात्याने भाऊने 2 शब्द बोलावाचा सर्वांचा आग्रह होता. कालचा दिवसभर संध्याकाळी आम्ही सर्व बाबांच्या बरोबरच होतो. बाबांचं जीवन परमार्थ हे एका वाक्यात सांगण्यासारखं नाही. त्यांचं कार्य अमोल होतं. फक्त भगवंताच्या न्यायाप्रमाणे एकच चुकलं, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे. केलेदार आहे आमच्या मातेला बाबाने असायला पाहिजे होतं. त्यांच्या मातेला आम्हाला यावं लागलं. एवढंच गोष्ट झालेलं आहे. बाबांच्या मागे सर्व परिवार, आई वडील, पत्नी, मुलं सर्वांना हा दुःखाचा एक सावध झालेला आहे. सर्वांना माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज बोलतात महाराज हे बळ देतील. आणि माऊलीची एकूण सांगतो आणि माझी सेवा संपवतो. मरणा येलीचकडे मज मिळून गेली पुढे, मग मरणे आणखीकडे जातील किवी. भगवान सांगतात अर्जुना, मरणाच्या आधी संपूर्ण आयुष्य गवाडी यात्रा, तर ती व्यक्ती अन्य दुसरीकडे जाईलच कशी. ती मलाच प्राप्त होते. म्हणून बाबा आपल्या सर्वांचे लाडके बाबा
आज भगवंताचे चरण विलीन झाले आणि सर्व संप्रदायाच्या वतीने गोकुळगावच्या वतीने चांदोर तालुक्याच्या नाशिबा जिल्ह्याच्या वारकरी समाजाच्या वतीने भावपूर्ण असे श्रद्धांजली अर्पण करून बाबांना एक चांगली सुकृत जागा मिळो अशा सर्वांच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. पुढील नियोजन येणाऱ्या काळामध्ये दसऱ्यापर्यंतच्या सर्व होणाऱ्या विधी उत्सवाचं सप्ताहाचं आयोजन आदरणीय श्रद्धेय श्री समाधानजी महाराज यांनी व्यक्त करून पसायदान घ्यावा अशी मी त्यांना विनंती. रामकृष्ण हरी. बाबांची ज्ञानोबारायांची एक ओवी फार आवडती होती. त्या ओवीने थोडी सुरुवात करतो, वेळ खूप झालाय. पण बाबांनी 54 वर्षामध्ये जर 14 वर्षी घर सोडलं होतं, पुढचे 40 वर्ष अखंड समाजासाठी संप्रदायासाठी खर्च केले. आपण एक अर्धा पाऊण तास बसलोय. कोणीही कृपया घड्याळाकडे बघून आपली वेळ खूप झाली. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या पुण्यतिथीला आपली वेळ सार्थकी लागली असं मला वाटतं. म्हणून आपण ती ओवी स्मरण करून देतो. मने वाचा करणे जयाचे भजनी देवाचे वाहणे, ते एक शरीर जाती एक क्षणी देवाची झाले. बाबांचीच ओवी होती. बाबा हे वैकुंठवासी आपल्या परिसरात होऊन गेलेले पूजनीय वैकुंठवासी महान तपस्वी बाळाबाबा ढगे असतील, वैकुंठवासी पूजनीय यादव स्वामी महाराज असतील, वैकुंठवासी पूजनीय केरोबाबा महाराज असतील, वैकुंठवासी आदरणीय पर्वत बाबा शिंदे असतील. ह्या संबंधाने बोलत असताना बाबा ह्या ओव्या वापरायचे. आणि बाबांचं म्हणणं ते एक शरीर जाते एक क्षणी देवाची झाले. त्याच्या शरीराने अखंड भजन पूजन केलं. बाबांनी भजन पूजन केलंय. बाबांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी सगळी उपस्थित संत सभा फार मोठी आहे. जिकडे नजर फिरवली तिकडे बोलणारे महाराज वाकपट्टू आहेत. आदरणीय राजकीय मंडळींना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो की त्यांनी एका मताने सर्वांच्या वतीने भाऊंना बोलण्यासाठी पाठवलं. आदरणीय या गावचे भूमिपुत्र संजय दगोजी यांनी हे सूत्र सगळे सांभाळले. या ठिकाणी आदरणीय सौरभ महाराज, नवनाथ महाराज आदी करून उपस्थित सर्व संत सभा, पाठीमागे सगळे गाणारे वाजवणारे मृदंगाचार्य, सर्वांचं मनोगत असं आहे की बाबांनी एवढी सेवा केली, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी संप्रदायाच्या नियमानुसार काहीतरी हरिनाम संकीर्तन नामसप्ताह झाला पाहिजे. या दृष्टीनं सोनू दादाला मी रात्री विचारलं, मोकळं बोलतो, बाबांसाठी 4 वर्षामध्ये सोनून आणि त्या परिवाराने 12-13 लाख रुपये खर्च केले. त्यावेळेस त्याला मी विचारलं, आम्ही नवनाथ महाराजांनी काय करायचं? ते म्हणले, तुम्ही काही करा, मी खर्च करतो. पण त्यावेळेस आम्ही असं म्हटलं की आता सोनूचा संबंध नाही, कारण बाबांनी आपल्यासाठी भरपूर काही केलंय सर्वांसाठी, तर आपण त्याच्यात सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. बाबांचा रक्षाविधीचा कार्यक्रम आज दशमी एकरता करा दिंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण गुरुवारी बुधे बाबा नेहमी म्हणायचे. तसं दशमीचं व्रत साधवलं. उद्या एकादशी, द्वादशी पर्व काळ आहे, नंतर त्रयोदशी नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि चतुर्दशीला सावता बाबांची पुण्यतिथी, नंतर श्रावण सुरू होतोय. असा चातुर्मास्याचा सुरुवातीचा प्रारंभाचा काळही बाबांनी साधवला. प्रल्हाद महाराज ज्यावेळेस सकाळी गेले जवळ, मी मुक्त झालो असं बाबांनी 4 वेळेस म्हणलं. वेळ नव्हती पण मुक्त झालो हे शब्द महात्म्याचे असताना पहाटे 4 वाजता जरी व्हेंटिलेटर होतं पण ऑक्सिजन जो होता हृदयाचे ठोके पडत होते आणि 4 वाजेला बरोबर बाबा थांबले. हा प्रवास ऐकत असताना पाहत असताना जड अंतकरण होतं. पण आता या ठिकाणी अनेक वक्त्यांना मनोगत व्यक्त करायची, सेवा करायची, त्या सेवेची संधी श्रोत्यांना दत्तुकाका राहूत या ठिकाणी एक विद्यमान व्यक्तिमत्व, बरीचशी मोठी मंडळी या ठिकाणी, पूजनीय दोंडीराम बाबा, चंदू दादा, अनेक माधव मामा कवच, आमचे सगळ्या परिसरातले संजय महाराज ठाकरे, संचेती बाळूकाका संचेती, फार मोठी मंडळी या ठिकाणी संप्रदायातले ज्यांनी काम केलंय, अखंड विलासताते असतील, सर्व राजकीय मंडळी असतील. परंतु सगळ्यांनी आपापला वेळ, आपण त्या 7 दिवस, आता पहिले 3 दिवस म्हणजे उद्याची रक्षाविधी होईल आणि आतापासून 6व्या दिवशी म्हणजे बरोबर 4 तारखेला सायंकाळ पासून त्या ठिकाणी बाबांच्याच वस्तीवर वॉटरप्रूफ मंडप देऊन नामसप्ताह सुरू होईल. सप्त्यामध्ये सायंकाळी हरिपाठ असेल आणि 6:30 ते 8:30 कीर्तन सेवा असेल. त्यानंतर भावकीचं भोजन वगैरे असतं. त्यानंतर तो नामसप्ताह म्हणजे दशक्रियेच्या 3 दिवस अगोदर सुरू झाला का 13व्याला त्याचा काला होईल. 13वं हे 11 तारखेला म्हणजे रविवारी येतं. रविवारी दुसऱ्या श्रावणी सोमवाराच्या अगोदर जो रविवारी येतो 11 तारीख 11/8
या तारखेला 13व्याचा विधी प्रीतिभोजन आहे. त्या दिवशी महाकाला होणार आहे. म्हणजे पाहुण्यांनी दशक्रियेला यायचं ती दशक्रिया ही भावकीसाठीच असते, पण दशक्रियेपेक्षाही आपण 13व्याला अपेक्षित आहे सगळ्यांनी. त्या दिवशी तो महाकाल आहे, साधूचा महाकाल आहे. बाबांनी अनेक सप्ते नाम सप्ते केले, त्या दृष्टीनं आपण त्या नाम सप्ताच्या मुख्य पंक्तीला येणं अपेक्षित आहे, दशक्रियेला येणं अपेक्षित आहे. दशक्रिया 8/8 आहे, गुरुवारी, मंगळवार 8, बुधवार गुरुवार. या ठिकाणी आपण या सगळ्या म्हणजे दशक्रिया इथेच गावामध्ये होईल नदी किनारी. त्याच्यानंतर उद्या रक्षाविधी होईल. आजचा दिवस धरला गेलेला आहे. म्हणजे आजपासून तर गरुड पुराण वाचन, भजन, पूजन हे आतापासून तर 13व्या पर्यंत क्रमशः होणार आहे. त्यामध्ये फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे की 4 तारखेला अखंड हरिनाम सप्ताह सुरू होईल. तो मध्ये दशक्रिया आहे, त्याच्यातील दशक्रियेचं प्रवचन स्वतंत्र राहील. दशक्रिया इथे गावामध्ये शेडमध्ये भोजन वगैरे तो प्रसाद वेगळा राहील. परंतु 13व्याचा विधी जो राहील तो 11 तारखेला रविवारी मळ्यामध्ये वस्तीवर होईल. काल्याच्या पंक्तीने त्याचे सांगता होईल. असं एकंदरीत हे नियोजन व्हॉट्सअपला सोशल मीडियाच्या माध्यमातून कीर्तन परंपरा, कीर्तन, सगळी सेवा बाबांच्या समवेत जे राहिले, आळंदीला पाठशाळेत राहिले जे गुरुबंधू आहेत, संस्थे आदरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं एखादी कीर्तन सेवा सकाळीच आदरणीय पूजनीय श्री गुरु दादांचा फोन आला अध्यक्ष साहेबांचा की आपल्या संस्थेच्या वतीनंच आपण ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. या दृष्टीने स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, पवित्र इंद्रायणी माता तीर्थ, पवित्र चंद्रभागा माता तीर्थ, सर्व संत सभेच्या वतीनं स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुवर्यांच्या वतीनं, विश्वस्त मंडळाच्या वतीनं बाबांच्या चरणी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी हा सर्व कार्यक्रम अंत्यविधीचा खऱ्या अर्थानं अंतयात्रा ज्याला म्हणतो आपण, खऱ्या अर्थानं प्रामुख्याने सुंदर अशी पार पडली. या ठिकाणी बरीचशी बोलणारी मंडळी होती. भागवत मांदळी सर त्यांच्या संस्थेच्या वतीनं बोलणार होते. पण या सगळ्या मंडळीला विनंती अशी आहे की आपण दशक्रियेच्या दिवशी आपण वेळ देणार आहोत आणि 13व्याच्या दिवशी वेळ देणार आहोत. मध्ये कीर्तनाच्या वेळेस वेळ आहे, त्यावेळेस आपली मनोगत व्यक्त करावी एक, आणि सोबात बके एक बात लिखे या दृष्टीने या म्हणीनुसार आपल्या आपल्या अनुभवानुसार वारकरी संप्रदायातल्या सगळ्या दिग्गजांनी बाबांविषयीची कृतार्थ भावना ओवीच्या प्रमाणांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपापले लेख प्रसिद्ध जरी केले तर पत्रकार बंधू आवाजे सर ते पद्धतीनं ते प्रकाशित करतील. या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची सूचनेची आपण दखल घ्यावी. पुनश्च एकदा बाबांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतो. सर्वांच्या नतमस्तक होतो. रामकृष्णारी या ठिकाणी अक्षय महाराज यांच्या मुखारविंदातून पसायदान होईल. शांत चित्ताने आपण आहे त्या जागेवर उभं राहून चप्पल बूट काढून एकदम शांततेत हात जोडून उभं राहायचं. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे तसाय दाने, जे खांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मिरती वाढो, धूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछल तो ते लावो, प्राणी जात वर्षते सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांड्याळे, अनवरत भूत मंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचना, मार्तंड जे तापहीना, हे सदा चिंता सज्जना सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीने लोकी, भजजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी, दृष्टा दृष्ट विजय होवावे जे, एक मने श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, देण्यावरी ज्ञान देऊ,
सुखया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखया झाला हरि ओम शांती शांती शांती